आता आपण एकाच पिठापासून 4 वेगवेगळे नाश्ते करायला बघूयात। हाय हॅलो नमस्कार। आता आपण बघायचे आहेत मऊ लुसलुशीत आप्पे। मग ह्या आप्प्यासाठी काय काय साहित्य घालायचं बघा। इथं मी 6 पेले तांदूळ, अर्धा पेला उडदाची डाळ आणि पाव पेला हरभऱ्याची डाळ धुवून घेतलेली आहे। हे पाव पेला आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हे आता स्वच्छ धुवून याला पाण्यात भिजत घालायचं धुवून झाल्यानंतर, आणि त्याच्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे। आता आपण हे धुवून स्वच्छ घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण मेथी दाणे घालूयात भिजत घालायचे। मेथी दाणे भिजत घालायची गरज नाही, हे 3 साहित्य पहिल्यांदा आपण धुवून घेऊया आणि ते आता आपण ही एवढी मेथी या भिजत घातलेल्या मिश्रणामध्ये घालूयात। ही एवढी मेथी आणि ह्याला एक 8 ते 10 तास आपण भिजत ठेवूयात। आणि त्याच्यानंतर ह्याच्यात जेवढे तांदूळ आपण घेतलेले आहेत त्याच्या निम्म्या प्रमाणात आपण 3 पेले चिरमुरे घालून वाटायच्या आधी अर्धा तास ह्या पाण्यामध्ये भिजत घालूयात सगळे एकत्र आणि मग वाटूयात। तुम्हाला ह्याच्यामध्ये जर लवकर आंबायचं असेल तर अर्धा कांदा चिरून टाकला तरी पण चालेल, फक्त वाटताना कांदा घालू नका, म्हणजे त्या उग्रवास कांद्याचा येणार नाही। आता जर तुम्हाला पाहिजे असेल लगेच पीठ आंबवायचं तर त्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा कांदा चिरून घालू शकता। हे आता आपलं तांदूळ, डाळ आणि उडदाची डाळ, मेथी घातलेलं भिजलेलं आहे। आता हे तयार करायच्या आधी आपण ह्याच्यात 3 पेले चिरमुरे घालूया, कारण तांदूळ आपले किती होते 6 पेले होते, त्यामुळे 6 पेल्याचे निम्मे पेले हे चिरमुरे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ। चिरमुऱ्यामुळे सॉफ्ट आणि सुंदर आप्पे होतात। हे बाहेरून कुरकुरीत आणि आतनं अगदी सॉफ्ट आप्पे होतात, ते मी तुम्हाला दाखवते। आता हा पहिला पेला घालूया। एकदा तुम्ही नक्की करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला अगदी आवडणार हे आप्पे। याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायला विसरू नका, कारण हरभऱ्याच्या डाळीने त्या आप्प्यांना कलर फार सुरेख येतो। आता हा दुसरा पेला घालूयात आपण। हा दुसरा पेला घालूया, आणखीन एक घालूया, म्हणजे कसं हा तिसरा पेला। अशा आपण 3 पेले घालून घेऊया आणि ह्याला अर्ध्या तासासाठी हे लगेच भिजतात, ह्याला वेळ लागत नाही, पटकन भिजतात। अशा पद्धतीने आपण ह्याला भिजत ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर हे आपण वाटायला घेऊया। हे आपलं आता सगळं तांदूळ, डाळ, सगळं चिरमुरे हे मी दुसऱ्या भांड्यात काढलं, कारण त्या भांड्यात आपल्याला आणि एक टीप देते इथं, हे वाटलेलं जे आपलं पीठ असते ते कधीही आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवू नका, कारण जसं जसं ते आंबत जाईल तसं ॲल्युमिनियमच्या भांड्यावर त्याची म्हणजे इफेक्ट होतो आणि त्याचं ॲल्युमिनियम त्या पिठामध्ये ॲसिडच्या ह्याच्यात उतरतं, तेवढ्यासाठी स्टीलच्या भांड्यातच ठेवायचं। आता हे आपण पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पूर्ण वाटून घेऊया त्याला, आणि ह्यातलंच पाणी वापरत जावा। ह्याला सेपरेट काही हे करायची गरज नाही, हेच पाणी वापरलं तर चालतंय वाटायला। हे आपलं वाटून झालेलं आहे। आता इथे मी एक छोटीशी टीप देते तुम्हाला। हे आपण इडली किंवा आप्पे किंवा तुमचं डोशाचं पीठ वाटताना नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही मेथी घालता त्याप्रमाणे 1 चमचा किंवा अर्धा चमचा म्हणजे आपल्या पिठाच्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे घाला, कारण जिऱ्यांना तुम्ही बघा खूप सुंदर वास येतो आपल्या कुठल्या पण इडली, डोशा किंवा ह्याला। मेथी बरोबर अर्धा चमचा जरी तुम्ही घातला ना तर खूप सुंदर वास येतोय। मी आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून, भिजत नाही घातलं तरी चालतंय, वाटताना ह्याच्यामध्ये घाला तुम्ही आणि त्या प्रमाणात ते वाटून घ्या।
तेवढे तुमचं अगदी वास पण चांगला येतो आणि चवीला पण सुंदर होतात. आता हे वाटून झालं, आपण एका भांड्यामध्ये स्टीलच्या काढून घेऊया. हे पीठ आता आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे. ह्याला हातानं पूर्णपणे हे पीठ जास्त पातळ करू नका, घट्ट जाडसरच असं ठेवायचं आणि हे हातानं आधी सगळं मिक्स करून घेऊया. आणि हे झाल्यानंतर ह्याला आपण झाकून ठेवूया. ह्याला सुरुवातीला मीठ घालू नका, नंतर मीठ घाला. ज्यावेळी दुसऱ्या दिवशी फर्मेंटेशन होईल ना, ते आंबून चांगलं वर येईल, त्यावेळी करायच्या वेळी तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घाला. आता हे सगळं आपण एकत्र कालवून घेऊया आणि एकत्र करून ह्याला झाकून ठेवूया. दुसऱ्या दिवशी आता आपण करायच्या वेळी आपण बघूयात. ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 4 जिन्नस करता येतात. ह्याच पिठाचे आपल्याला इडल्या, उत्तापा, डोसा आणि आप्पे हे सगळ्या गोष्टी एकाच ह्याच्यात करता येतात. उद्या आधी आपण पहिल्यांदा आप्पे करूयात आणि नंतर त्याच्यानंतर आपण कसे कसे वेगवेगळे हे करता येतात ते बघूयात. हे पीठ तयार झालेलं आहे, आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपण झाकून ह्याच्या खाली ताट ठेवूया, म्हणजे जरी पीठ पडलं तरी त्या ताटात आपलं एकत्र होईल, बाहेर पडणार नाही फरशीवर. तेवढ्यासाठी ह्याच्या खाली आता आपण मोठं थाळा किंवा ताट काहीतरी ठेवूया, म्हणजे सकाळपर्यंत ते. आणि याला उबदार जागी कुठेतरी ठेवा, म्हणजे ते लवकर आंबा. आता पावसाळा असल्यामुळं आंबायला त्याला जरा वेळ लागेल. ते उबदार जागी ठेवलं की ते आंबून लवकर तयार होईल. हे पीठ बघा अतिशय छान आंबलं आहे. पण जर तुमचं पीठ आंबलं नसेल तर मी काय करायचं सांगते. खाली एक ताट ठेवलेलं आहे, आपण दाखवते. हे खाली ताट ठेवलेलं आहे आणि वर एक ताट ठेवलेलं आहे. ह्याच्यात पण आपण, जर तुमचं पीठ पावसाळा किंवा थंडीत आंबत नसेल तर थोडा वेळ आधी 1-2 वेळा तरी तुम्हाला कोमट पाणी खाली पण ओतायचं आणि कोमट पाणी वर पण ओतायचं. कोमट पाणी वर तुम्ही कडकडीत ओतलं तर चालेल, पण खाली तुम्ही कोमट पाणी ओता, भांड्याला चिकटा नको म्हणून. आता हे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे, ते आपण आणखीन थोडंसं ओतूया, म्हणजे आणखीन ते आंबायला मदत होईल. ह्याला आता थोडा वेळ आपण पाणी गार होईस तोपर्यंत आपण ह्याच्यात ठेवूया आणि नंतर तुम्हाला दाखवते ते कितपत आंबलं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या जे डिश आहेत त्या करायला घेऊया. आता आपण आप्पे, डोसे, उत्तापा, इडलीसाठी लागणारी चटणी बघूया. ही थोडी वेगळी आहे, पण तेवढीच धमाल चटणी आहे. आता ही कशी करायची ते बघूया. साहित्य काय काय लागते ते बघूया आधी. आता इथं पण बघूया साहित्य काय काय लागणार आहे ते. खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. इथं कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेले आणि एकच ढाळा आपण पुदिन्याचे घेतलेले. एवढा एकच ढाळा पुदिन्याचा, कारण त्यानं सुद्धा चवीत खूप फरक पडतो. असे 2 ढाळे घेतलेले आहेत, एक नाही 2 ढाळे घेतलेले आहेत. हे आपण पुदिन्याचे घेतलेले. इथे हिरवी मिरची, आलं घेतलेलं आहे. थोडासा कांदा, कच्चा कांदा घ्यायचा, त्यानं सुद्धा स्वादामध्ये फरक पडतो. त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपण इथं जराशे जिरे घ्यायचे. इथं घेतलेला आहे हा लिंबू. तुमच्याकडे लिंबू असला लिंबू घाला, कोकम असलं तर कोकमचा आगळ किंवा कैरी असेल किंवा आपलं चिंच असेल ती सुद्धा घातली तरी ह्याच्यामध्ये चालते. आता हे वाटणामध्ये आपण घालून आधी फिरवून घेऊया. सगळ्या शेवटी आपल्याला लिंबू घालायचं आहे. हे आता आपण पहिल्यांदा फिरवून घेऊया. आता इथं एक मी छोटीशी टीप घेते. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे. तुमच्याकडे बर्फ असेल तर बर्फ याच्यामध्ये घालून फिरवलं तर चालतं, म्हणजे कसं हिरवा कलर आपला बदलणार नाही, ॲज इट इज राहील, काळपट चटणी पडणार नाही. आणि जर नसेल तर हे भांडं मिक्सरचं थोडा वेळ आपण फ्रीझरला ठेवायचं. त्यानं भांडं पण गार होते आणि आतले जिन्नस असते ते पण गार होते आणि ते सुद्धा आपली चटणी काळी पडत नाही. हे पहिल्यांदा मी थोडा वेळ फ्रीझरला ठेवून घेते. इथं आता हे मी फ्रीझरमध्ये ठेवून घेतलेलं होतं भांडं मिक्सरचं, डायरेक्ट ठेवलेलं तसंच. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूयात.
आणि साखर घालूया. साखर जर आवडत नसले तर स्किप केली तरी पण चालेल. इथं मी साखर आमच्यात आवडते त्यामुळे मी साखर घालत आहे. आणि हे आता मिक्सरला फिरवून घेऊयात. पहिल्यांदा आपली चविष्ट अशी चटणी तयार झाली. त्याच्यामध्ये हा अर्धा लिंबू आपण पिळूयात, म्हणजे आंबट गोड चटणीची चव फार सुरेख लागते. हे आता आपण ह्याच्यात घालून एकदाच फक्त फिरवून घ्या. आपली पूर्ण चटणी तयार झालेली आहे. याला लिंबू घालून एकदा फिरवून घे. आपली ही चटणी तयार झाली बघा. कलर वगैरे पण किती सुरेख आलाय. फ्रीजमधल्या बर्फानं किंवा आपल्या फ्रीजमध्ये भांडं ठेवलं तरी सुद्धा तो कलर फार सुरेख येतो. आता ह्याच्यामध्ये फोडणी टाकायची आहे. ती कशी टाकायची ती बघूयात. आता इथं आपल्याला चटणीसाठी फोडणी तयार करायची आहे. तर काय काय घेतलंय बघा. ह्याच्यासाठी तेल लागणार फोडणीला. इथं घेतलेलं आहे मोहरी, हिंग, हे उडदाची डाळ, लाल मिरच्या, कढीपत्ता एवढं घेतलेलं आहे. आता आपण फोडणी टाकायला बघूयात. इथं आता तवा तापत ठेवलेला आहे. पण फोडणीसाठी लागणारं तेल आहे ते घालून घ्या. मी इथं अर्धी पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी घालून घेऊया. जरा तेल तापून दे. सगळ्यात पहिल्यांदा आपण उडदाची डाळ घालूया. हा आता तवा का घेतलाय, तुम्ही कढईत सुद्धा टाकलं तर चालतंय किंवा तडका पॅनमध्ये. मी आता आपल्याला ह्याचा उत्तापा करायसाठी तवा सिझनिंग करून घ्यायला पाहिजे. तेवढ्यासाठी तव्याला पहिल्यांदा तेल लावून ठेवायला लागतंय गरम करून. मग त्याच्यातच मी फोडणी करते, म्हणजे जेणेकरून तो आपला तवा पण सिझनिंग होईल आणि आपली फोडणी पण तयार होईल. आता इथं आपलं पहिल्यांदा तेल तापून दे. तेल तापल्यानंतर आता इथं तेल तापलेलं आहे बघा. पहिल्यांदा उडदाची डाळ घालून घेऊया. उडदाची डाळीला आपल्याला पहिल्यांदा थोडंसं परतून घ्या. साधारण लालसर होता. इथं मी पहिल्यांदा फोडणी करून घेतलेले आहे. उडीद डाळ भाजल्यानंतर मोहरी टाकली. त्याच्यानंतर कढीपत्ता, लाल मिरच्या घालून ही फोडणी पहिल्यांदा तयार करून घेतलेली आहे मी. आता ही फोडणी आपण हिंग सगळ्या शेवटी घालायचा. आणि ही फोडणी आता आपण आपली जी चटणी आहे त्याच्यात घालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण घालून मस्त फोडणीचा वास येतो. आपली फोडणी मस्त बसली आहे बघा. सुंदर वास येतोय चटणीला. ही आपली चटणी अशी तयार झाली आहे. एकदा नक्की करून बघा तुम्ही, चव कशी वाटते ते. ही आपली आता चटणी तयार झाली. आता मी तुम्हाला हे पीठ दाखवते बघा. आपण मगाशी पाणी ठेवलेलं त्याच्यावर घालून किती सुंदर फर्मेंट झालंय बघा. हे बघा किती छान फर्मेंट झालंय. फुगायला पण त्या ह्याला वाव मिळालाय चांगला. व्यवस्थित आंबलेला आहे बघा. आता ह्याच्यात आपण वेगवेगळ्या डिश कशा करायच्या त्या बघूया. पहिल्यांदा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण इडल्या लावून घेऊया. त्याच्यानंतर मी तुम्हाला आप्पे दाखवते. आता इडल्या लावताना ह्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून घेते आणि इडल्या लावायला ठेवते. ते दाखवते मी. पहिल्यांदा हे थोडंसं पीठ बाजूला काढून घेऊया. इथं आता आपण पीठ काढून घेतोय इडलीसाठी. अतिशय सुंदर आंबलेलं आहे पीठ आणि इतक्या हलक्या होतात ह्याच्या इडल्या. आणि दुसऱ्या दिवशी जरी राहिल्या तरी सुद्धा त्या इडल्या तशाच सॉफ्ट राहतात. आता हे आपण पहिल्यांदा काढून घेऊया. ह्याच्यात मीठ घातलेलं नाही आहे लक्षात ठेवा.
कारण आपण आदल्या दिवशी करताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि मीठ घालून आधी हलवून घ्या. ह्याला थोडंसं पाणी घालायला लागेल कारण थोडं घट्ट आहे पीठ हे. पण हे आधी थोडंसं पाणी घालून त्याला मीठ घालून हलवून घेऊया आधी. त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. ह्याच्यामध्ये आता पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया. जास्त पाणी घालू नका, अगदी थोडं घाला. थोडं थोडं करत आपल्याला जेवढं पीठ ते पातळ हवं आहे तेवढं करून घ्या. त्याला जास्त मुळात लागणार नाही हे करायला. ते आपण आधी करून घेऊया. आता हे मीठ घालून हलवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडासा इनो घालूया, फ्रूट सॉल्ट. तो घालून जरासा हलवून 1-2 मिनटं ठेवा म्हणजे ते फुलून चांगलं वर येईल. तोपर्यंत आपण इडलीच्या जे प्लेट्स आहेत त्याला आपण तेल लावून घेऊया. हे जरासं चांगलं हलवा म्हणजे फ्रूट सॉल्ट सगळीकडे व्यवस्थित पसरेल आणि आपल्याला इडल्या अगदी हलक्या मिळतील. हे आता पहिल्यांदा हलवून घेऊयात सगळ्या. लगेच त्यात घालू नका कारण हे थोडं त्याला फुलायला मदत होऊन दे आणि नंतर मग तुम्ही त्याला ह्याच्यामध्ये घाला, साच्यामध्ये. आता हे मी साच्यांना सगळ्या तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे एक पळी घालून घेऊया. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्याला माझ्याकडं 5 ह्याचं प्लेटचं हे आहे. 5ची प्लेटला मी लावून घेतलेले. आता हे इडल्या पहिल्यांदा याच्यामध्ये घालून घेऊया आणि आता आपण इडल्या ठेवून घेतलेल्या आहेत स्टीमरमध्ये. आता याला टोपण लावून बरोबर 10 मिनटं टायमिंग लावा आणि 10 मिनटानंतर तुमच्या इडल्या तयार होतील. तर इथं उत्तापा आणि आप्याचं हे तयार करायचं आहे. ह्याच्यासाठी मी काय साहित्य घेतले बघा. पीठ आपलं तयार घेतलेलं आहे. त्याच्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या घातल्या तरी चालतील. इथं तुम्ही शिमला मिरची, गाजर काय घालायचं ते घातलं चालतंय. इथं आपण मसाले आप्पे तयार करायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही फोडणी टाकली तरी सुद्धा चालती, पण मी इथं फोडणी ह्या पिठामध्ये टाकणार नाही. ह्याच्यात सुरुवातीला आपण हिंग घालून घेऊया. त्याच्यानंतर ह्या भाज्या थोड्या थोड्या घालून घेऊया पहिल्यांदा. आणि थोडंसं मीठ ह्याच्यात भाज्यांच्या प्रमाणात चढतं घाला कारण भाज्या आपण घातलेल्या पिठाच्या पेक्षा जास्त इथं आपल्याला भाज्यांचं पण मीठ घालावं लागेल. असं घालून घ्या आपण आता ह्याला आणि हलवून घ्या. हे पहिल्यांदा आपण उत्तापा बघूयात. मला थोडंसं कमी वाटतं. कोथिंबीर भरपूर घातली तरी पण चालते. कोथिंबीरीनं स्वाद पण चांगला येतो आणि कलर पण चांगला येतो आपल्या उत्ताप्याला आणि आप्याला. आता आपण उत्तापा करायला घेऊया.
इथं आपला तवा तापलेला आहे, तो आपण पहिल्यांदा उत्तापा घालून घेऊया. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जाडी ठेवायची आहे उत्तप्प्याची तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्याला पसरून घेऊ शकताय. त्याच्यावर तुमच्याकडं पोडी म्हणजे आपल्याकडं जो डोशाचा मसाला असतोय पावडर, ती घातली तरी पण चालेल. आता याच्या बाजूला आपण तेल सोडून घेऊया, कारण तेलाशिवाय मजा नाही. तेल किंवा बटर जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही सोडून घेतलं तरी चालेल. ह्याला आता चांगलं शिजवून घेऊया पहिल्यांदा आणि मग पलटी टाकून घेऊया. वाह, मस्त वास आला बघा. त्याला आपण दोन्ही बाजूनी पलटून घेऊया. त्याला आपण शेकून घेऊया. बघा, एका पिठामध्ये आपले किती, एकदा पीठ करून ठेवलं की तुमचे 4 पदार्थ, 4 तुमचे नाश्त्याचे प्रकार होतात. हे पीठ तुमचं फ्रीजरला ठेवलं चालतं किंवा फ्रीजला पण एक 8 ते 10 दिवस सहज राहते. प्रत्येकाचं पीठ इडलीचं सेपरेट, इडली आणि डोशाला एकच चालते, उत्ताप्याला आणि आपल्या आप्याला पण एकच चालते. त्यामुळे 2 डब्यामध्ये आपण पीठ तयार करून ठेवलं आणि वेगवेगळं करून दिलं तर खाणाऱ्याला पण मजा येणार आणि आपल्याला करणाऱ्याला पण तेवढंच आपल्याला काहीतरी वेगळं केलं ह्याचं समाधान मिळणार आपल्याला. अशा पद्धतीनं आपला उत्ताप्पा तयार झाला. आता आपण आप्पे कसे करायचे ते बघूया. आता इथं आपण डोसे करायला घेऊया. हा तवा आपण शिजवून करून घेतलेला होता, तो आता आपण त्याला थंड थोडं करून घेऊया आणि त्याच्यावर आता हे डोश्याचं पीठ घालून आपण डोसा पसरून घेऊया. डोशाला छान पसरून घेऊ. त्याच्यावर थोडंसं आपण तेल सोडून घेऊया. तेल सोडून झाल्यानंतर त्याला थोडंसं झाकून ठेवूया. झाकल्यामुळं डोशाला आत हीट चांगली मिळते आणि शिजून निघतो तो. अशा पद्धतीने आपण त्याला आधी पहिल्यांदा एका साईडनं भाजून घेऊन चटणी बरोबर सर्व करू. हा डोसा आता आपला भाजून झालेला आहे बघा, मस्तपैकी. जास्त वेळ जर तुम्ही ठेवला तर कुरकुरीत जास्त होतो. जर तुम्हाला सॉफ्ट काढायचा असेल तर पहिल्या थोड्या वेळात लगेच काढला तरी चालतो. आता मी तर थोडा वेळ जास्त ठेवणार आहे आणि तो कुरकुरीत छान लागतोय. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डोसे सुद्धा करू शकता. एका ह्याच्यात आपल्याला 4 गोष्टी करता येतात. हे बघा, उलटायला सुद्धा किती छान आहे बघा, पटकन उलटून होते आणि त्याला हे बघा किती सुंदर झालाय तो. अशा पद्धतीने तुम्ही डोसे सुद्धा करू शकता. आता इथं आपण आप्पे घालून घेऊयात. हे आप्पे तयार करण्यापूर्वी मी आणखीन एक टिप सांगते. आप्याचा तवा सुद्धा बिडाचा असल्यामुळे सिझनिंग करून घ्या.
सिझनिंग केल्यानंतर सिझनिंग म्हणजे काय, त्याला आधी गरम करून तेलाने त्याला पूर्णपणे आप्याच्या ज्या साच्यामध्ये तेल लावून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थंड करा आणि थंड झाल्यानंतर परत तवा गार करा, त्यामुळे आप्पे पटापट उलटले जा. आता आपण आप्पे घातल्यानंतर जरा झाकून ठेवूया आणि त्याला वाफ येऊ. आता आपले आप्पे पहिले तयार झालेले आहेत बघा. एका बाजूने त्याला आता उलटं टाकून घेऊया आणि पलटी टाकल्यानंतर एका बाजूने दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. बघा पटापट उलटले. सिझनिंग केलं ना की आपले आप्पे पटापट उलटले जातात. तुम्हाला दाखवीन मी किती सॉफ्ट होतात ते पण बघा तुम्ही. आता आपण तेलाला बाजूनं तेल सोडून घेऊया. हे आता दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया. आप्पे बघा फोडल्यावर किती छान दिसतात ते. आतलं जाळी वगैरे किती छान पडले बघा. एकदा नक्की करून बघा. त्यांनी आपल्या एका पिठामध्ये 4 पदार्थ तयार झाले बघा. एक पीठ केलं की तुमचे 4 नाश्ते, टेन्शन नाही काय नाही. रोज एक वेगळा पदार्थ करायला पण आपल्याला छान मजा येणार आणि खाणाऱ्याला पण मजा येणार. इडली केलेली आहे, आप्पे केलेले आहेत, हा उत्तापा आहे आणि हा डोसा आहे आपला. सांबार आणि चटणी बरोबर मस्तपैकी सर्व करा आणि घरातल्यांना पण खुश करा. अशा पद्धतीनं हे जे आपले पदार्थ केलेला आहे किंवा हे पीठ जे केलेलं आहे हे तुम्हाला खरोखर आवडलं का सांगा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.